This call is now being recorded. ठीक आहे, आपण सुरुवात करू. मग आपण वर्ड हे बघत होतो आणि वर्ड मध्ये आपण जे आहे इन्सर्ट टॅब सुरू होतो आपलं, ज्याच्यामध्ये टेबल हा जो ऑप्शन आहे तो आपण बघितला होता. त्यानंतर पिक्चर्स नावाचा ऑप्शन आहे, ज्याचा वापर करून आपल्याला आपण जे काही इथे वर्डमध्ये फाईल बनवतोय किंवा त्या फाईलवरती काम करतोय त्याच्यात तिथे आपल्याला एखादं चित्र घ्यायचं असेल, फोटो वगैरे घ्यायचा असेल तर ते आपण घेऊ शकतो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन्स आहे, दिस डिव्हाइस आणि ऑनलाईन पिक्चर्स. दिस डिव्हाइसचा वापर करून आपल्या कम्प्युटरमध्ये ज्या काही इमेजेस सेव्ह असतील त्या आपण वापरू शकतो किंवा मग ऑनलाईन पिक्चर म्हणजे ऑनलाईन आपण सर्च करून ते पण आपण घेऊ शकतो. तर इथे मी दिस डिव्हाइस हे ऑप्शन तुम्हाला वापरून दाखवतो. दुसरं जे आहे ते तुम्ही चेक करा, पण ते ऑप्शन वापरण्यासाठी इंटरनेट चालू पाहिजे आणि आपल्या लॅबमध्ये प्रत्येक पीसीवर इंटरनेट आहे, तेव्हा तुम्ही तेही तिथे वापरून बघा. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पिक्चर्स किंवा ज्या ठिकाणी तुम्ही कम्प्युटरमध्ये तुमच्या फाईल सेव्ह केलेल्या असतील, इमेजेस सेव्ह केलेल्या असतील ते सिलेक्ट करायचं आणि ते सिलेक्ट केल्यानंतर जसं हे मी सिलेक्ट केलं आणि इन्सर्टवर क्लिक करायचं. इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ते इमेज त्या ठिकाणी इन्सर्ट होईल. ती इमेज इन्सर्ट झाल्यानंतर त्याला आपण असं त्याची साईज कमी जास्त करू शकतो, त्याला इथून रोटेट करता येतं. ओके, आणि त्याला आपण पाहिजे तिथे ठेवू शकतो. पण पाहिजे तिथे ठेवण्यासाठी पहिले त्याला इथून लेआउट ऑप्शन्स मध्ये जाऊन ब्रिंग टू फ्रंट किंवा इन फ्रंट ऑफ टेक्स्ट किंवा मग बिहाइंड टेक्स्ट हे दोन्ही ऑप्शन्स पैकी एक कोणतं तरी घेतलं तर मग आपल्याला त्याला पाहिजे तिथे आपण असं ठेवू शकतो. ठीक आहे. आणि याच्या पुढे जेव्हा आपण त्याला क्लिक करतो म्हणजे सिलेक्ट करतो तेव्हा इथे पिक्चर टूल्स आपल्याला दिसतात वरती आणि या पिक्चर टूल्सचा वापर करून त्याच्यामध्ये फॉर्मॅट टॅब आहे. त्या फॉर्मॅट टॅब मधले हे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता हे सगळे ऑप्शन्स डिटेलमध्ये आपण पॉवर पॉईंट मध्ये बघणार आहे, कारण की पॉवर पॉईंट मध्ये जास्त करून डिझायनिंगचा वापर आपण करतो. वर्ड मध्ये जे आहे तर जास्तीत जास्त टायपिंग, लेटर्स, डॉक्युमेंट्स वगैरे तयार करणं म्हणजे लिखाणाचं जे काम असतं ते जास्तीत जास्त आपण वर्ड मध्ये करतो. त्याच्यामुळे थोडेफार चित्र वगैरे घेऊन आपण करू शकतो, पण डिझायनिंगचं काम आपण पॉवर पॉईंट मध्ये बघतो, तेव्हा हे डिटेल बघू. इथे जस्ट मी तोंडी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवतो आणि काही महत्वाचे असतील तर ते करून पण दाखवतो. त्यातलं पहिलं जे आहे ते रिमूव्ह बॅकग्राऊंड. जसं आता इथे तुम्हाला माझा जो व्हिडिओ दिसतोय त्याच्यामध्ये पाठीमागे वेगवेगळं बॅकग्राऊंड आहे. ऍक्च्युली ते पडदा आणि तो दिसतो, पण मी काय केलंय त्याचं बॅकग्राऊंड चेंज केलंय. मग तसंच तुम्ही काही फोटो काढलेला असेल किंवा जे काही इमेज तिथे आहे त्याच्यातला महत्वाचा भाग किंवा ज्याचा फोटो काढलाय त्याच्या पाठीमागचं आपल्याला जर काढून टाकायचं असेल तर हे ऑप्शन वापरता येईल. हे वापरून बघा, नंतर आपण ते ऍक्च्युली बघणारच आहे कसं करायचं. त्यानंतर करेक्शनचा वापर करून त्याच्यामध्ये उजेड कमी जास्त असेल फोटो काढताना किंवा असं काही जर प्रॉब्लेम असेल तर ते करेक्शन त्याच्यामध्ये करता येईल. इथे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले, जास्त क्लिअर तो फोटो आपल्याला करता येईल. त्यानंतर इथे कलर आहे, वेगवेगळे कलर ऑप्शन्स आपण त्याला वापरू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सिंगल कलर मध्ये त्याला चेंज करू शकता. आर्टिस्टिक इफेक्ट्स पण आहेत भरपूर सारे, तेही वापरू शकतो. आता इथे ऑलरेडी टेक्स्ट आहे, याच्याऐवजी तुमचा फोटो जर असेल तर ते अजून चांगलं तिथं दिसेल. हे आर्टिस्टिक इफेक्ट तुम्हाला अजून चांगले लक्षात येतील. त्यानंतर इथं फ्रॉम फाईल, अच्छा हे चेंज करण्यासाठी आहे पिक्चर, चेंज पिक्चर म्हणून. समजा तुम्ही काही ऑलरेडी सेटिंग्स केलेले आहे आणि तसंच तुम्हाला सगळं ठेवायचं आहे पण चित्र बदलायचं आहे, तर त्यावेळेस मग त्याला सिलेक्ट करून इथे क्लिक करायचं फ्रॉम फाईल आणि त्याच्याऐवजी दुसरं चित्र हे सिलेक्ट केलं मी आणि इन्सर्ट केलं, तर त्याचा सेटिंग सगळ्या तशाच राहतील, फक्त तिथल्या तिथं चित्र जे आहे ते चेंज होईल. त्यानंतर रिसेट पिक्चरचा वापर करून समजा याची साईज वगैरे तुम्ही काही कमी जास्त केली किंवा अजून काही त्याच्यामध्ये बदल तुम्ही केलाय ते आर्टिस्टिक इफेक्ट वगैरे वापरून, आणि नंतर तुम्हाला वाटलं की नाही पहिले जसं ओरिजिनल फोटो होता तसंच आपल्याला परत पाहिजे, तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्याच खाली रिसेट पिक्चर अँड साईज हे पण एक ऑप्शन आहे. म्हणजे काय तर तुम्हाला त्याची साईज पण जी आहे ती ओरिजिनल साईज मध्ये असं चेंज करते. आता ही त्याची ओरिजिनल साईज आहे. ठीक आहे, नंतर वाटलंच तर परत तुम्ही त्याला ऍडजस्टमेंट असं करू शकता, असं करता येईल. ठीक आहे. त्यानंतरचं ऑप्शन आहे स्टाईल, पिक्चर स्टाईल्स. तर ह्या पिक्चर स्टाईल्स आपण त्याला अप्लाय करू शकतो. पिक्चर स्टाईल म्हणजे काय तर ऍक्च्युली त्याला आपण थोडंसं दिसायला स्टायलिश किंवा मग
इफेक्ट्स त्याला देता येतील वेगवेगळे. तर त्यासाठी इथे क्लिक करायचं तुम्हाला, आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे खूप सारे स्टाईल्स दिलेले, प्रत्येक स्टाईलचं नाव पण दिसतं. म्हणजे थोड्या वेळ पॉइंटर जर थांबवला तर त्याचं नाव सुद्धा दिसतं. त्याच्यावर क्लिक केलं की ती स्टाईल त्याला तिथे अप्लाय होईल. ओके, असं आवाज आपल्याला ब्रेक होत. आवाज ब्रेक होण्यासाठी इथून काही प्रॉब्लेम नाही आहे. एखाद्या वेळेस रेंज जर तुमची कमी जास्त होत असेल तिकडं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. बाकीच्यांना आहे ना क्लिअर आवाज? तर सगळ्यांसाठीच आवाज ब्रेक झाला? नो सर. नाही सर, बरोबर आहे. ओके ओके. एखाद्या वेळेस कोणाची रेंज कमी जास्त झाली तर मग आवाज ब्रेक होतो. आणि तसं पण जर ओके काय सर. वाटलं, एखादा पॉईंट जर नाही लक्षात आला, नाही ऐकायला मिळालं, तर मला सांगा, मी रिपीट करतो. नाही हो समजलं सर. काही, ठीक आहे. तर इथं हे अशा पद्धतीने आपल्याला त्याला स्टाईल अप्लाय करता येईल. आता ह्या ज्या स्टाईल आहे आपण इथून अप्लाय करू शकतो, आणि इथे काही डिटेल सेटिंग सुद्धा त्याच्या करता येतात. जसं की पिक्चरचं बॉर्डरचा कलर आपण चेंज करू शकतो. बॉर्डरला वेगळा कलर देतील आपल्याला पाहिजे तसा. त्याची जाडी वगैरे ठरवतील बॉर्डरची. तर हे पण काही ऑप्शन्स आहे जे आपण तिथे वापरून त्याच्यामध्ये बदल आपण करू शकतो. पिक्चर इफेक्ट्स हे सगळे अजून डिटेल, ऍक्च्युली प्रत्येकाबद्दल डिटेल आपण पॉवर पॉईंट मध्ये बघू. पण सध्या जस्ट माहिती म्हणून तुम्हाला सांगतो. याच्यातलं बिवेल एक ऑप्शन इथे बघू आपण. तर असं 3D सारखा इफेक्ट त्याला आपण इथून देऊ शकतो. हे पण आपल्याला करता येतं, ठीक आहे. तर हे आणि पिक्चर लेआउटचा वापर करून त्या त्या पिक्चरसाठी आपल्याला काही समजा टेक्स्ट पण लिहायचं त्यासोबत, तर हे आपण वापरू शकतो. जसं मी हे जर सिलेक्ट केलं स्नॅपशॉट पिक्चर लिस्ट, तर हे जे काही चित्र आपण घेतलेलं आहे त्याच्याबद्दल मला काही पॉईंट लिहायचा आहे त्याच्याच खाली, तर तो पण आपण इथे लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एखादं चित्र जे आपण घेतलंय त्याच्याशी संबंधित काही सेटिंग्स इथे करता येतात. त्यानंतरचं पोझिशन एक ऑप्शन आहे. त्याचा वापर करण्यासाठी, समजण्यासाठी मी याची साईज छोटी केली म्हणजे लक्षात येईल पटकन. आणि मग आता ही जी इमेज आहे ती नेमकी कुठे ठेवायची, हे समजा पूर्ण पेज आपल्याला दिसतंय इथे, आणि पोझिशनवर जर क्लिक केलं तर पेजच्या वरच्या लेफ्ट साईडला, किंवा वरती सेंटरला, किंवा वरती राईट साईडला, किंवा खालच्या सेंटरला, तर नेमकं त्या पेजवरती आपल्याला त्याला कुठे ठेवायचं आहे हे आपण इथून ठरवू शकतो. त्या ठिकाणी पाहिजे तिथे क्लिक करा, ती इमेज त्या पेजवर तिथे राहील. त्यानंतरचं ऑप्शन आहे रॅप टेक्स्ट. आता हे रॅप टेक्स्ट समजून घेण्यासाठी याच्यामध्ये आपण टेक्स्ट घेऊ. टेक्स्ट म्हणजे काय, तर जे काय आपण त्याच्यात टाईप करतो त्याला टेक्स्ट असं म्हणतो आपण. तर इथे तो फॉर्म्युला आहे RAND ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज. हा फॉर्म्युला जर टाईप करून एंटर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला असा रेडीमेड टेक्स्ट मिळेल. म्हणजे टाईप करायचा वेळ तुमचा वाचतो, कारण की टायपिंगचा तसा वेगळा कोर्स आहे, पण टायपिंग तुम्हाला इथे शिकायचं नाहीये. तुम्हाला टाईप केलेला मॅटर व्यवस्थित कसं दिसेल, त्याला फॉर्मॅटिंग कसं करायचं, चित्र वगैरे कसे ऍड करायचे, हे आपण याच्यामध्ये बघतोय. तर टाईप केलेलं असेल तर मग आपण त्याच्या आजूबाजूला जी इमेज आहे, इमेजच्या आजूबाजूला तो टेक्स्ट कसा राहील हे आपण तिथे ठरवू शकतो. त्यासाठी रॅप टेक्स्टमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत तिथे. त्यातलं एक्झाम्पल बिहाइंड टेक्स्ट असं जर घेतलं आपण, तर काय होईल, ती इमेज टेक्स्टच्या पाठीमागे चालला जाईल. जे का आपण लिहिलेलं त्याच्या पाठीमागं असल्यासारखं दिसेल ते. किंवा मग इन फ्रंट ऑफ टेक्स्ट घेऊ शकतो, त्याच्या समोर राहील. किंवा अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही वापरून बघा. याच्यातलं एक ऍडव्हान्स थोडंसं आहे ते सांगतो, इंटरेस्टिंग आहे म्हणून. तर एडिट रॅप पॉइंट्स याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर असे त्याच्या आजूबाजूला ब्लॅक कलरचे छोटे छोटे डॉट्स येतात, आणि त्यांचा वापर करून, जसं तुम्ही बघितलं असेल न्यूजपेपरमध्ये वगैरे एखाद्या मोठ्या प्लेअरचा फोटो येतो, त्यांनी काही रेकॉर्ड वगैरे बनवला तर, आणि त्याच्या आजूबाजूला जसं जसं फोटो आहे, जशी जशी त्याची बॉर्डर आहे, तसं तसं त्याचा टेक्स्ट लिहिलेला असतो. तसंच आपल्याला इथे पण करता येईल. आता हे पॉईंट जर तुम्ही अशा पद्धतीने चेंज जर केले तर तसं तसं तिथे तुम्हाला ते लक्षात येईल. ओके, असं तुम्ही ते करू शकता. आता जस्ट एक्झाम्पलसाठी मी थोडेसे पॉईंट्स त्याचे एडिट केले, बाकी तुम्ही अजून डिटेल चेक करू शकता तिथे. अशा पद्धतीने हे करता येईल. त्याला लक्षात. त्यानंतरचं ऑप्शन आहे इथे ब्रिंग फॉरवर्ड आणि सेंड बॅकवर्ड. आता हे समजण्यासाठी आपण याच्यामध्ये काही शेप्स घेऊ. एक मिनिट.
तर याच्यामध्ये इथे काही शेप्स घेऊ आपण, म्हणजे ते लक्षात येईल आपल्याला समोर आणि पाठीमागे कसं त्याला आपल्याला करता येईल. तर हा एक शेप घेतला मी, परत त्याला कलर चेंज केला ब्लॅक. अजून एक शेप घेतो, शेप हा शेप घेतला आणि त्याला पण समजण्यासाठी वेगळा कलर दिला. ठीक आहे. आता याच्यामध्ये सांगा मला, सगळ्यात पाठीमागे ती इमेज आपली आहे, राईट. आणि त्याला समजा आपल्याला समोर आणायचंय, ब्लॅक कलर आणि या येलो कलरच्या मध्ये आपल्याला त्याला ठेवायचंय. मग त्याला सिलेक्ट केलं आपण, फॉर्मॅटमध्ये ते ब्रिंग फॉरवर्ड जर केलं तर एका स्टेपनी ते पुढे आलं, म्हणजे ब्लॅक कलर जो आहे आता तो पाठीमागे गेला है ना, आणि ब्लॅक आणि येलोच्या मध्ये ही इमेज आली. अजून पुढे आणायचं असलं तर परत ब्रिंग फॉरवर्ड, आता सगळ्यात समोर आलं. किंवा तसंच सेंड बॅकवर्डचा वापर करून त्याला पाठीमागे सुद्धा आपण नेऊ शकतो. ठीक आहे. तर एकापेक्षा जास्त इमेजेस किंवा शेप्स वगैरे घेतलेले असतील आपण, तर कोणतं समोर दिसलं पाहिजे, कोणतं पाठीमागे, हे आपल्याला तिथे ठरवता येईल. त्यानंतर इथे अलाइन आहे. अलाइनचा वापर जसं आपण अलाइन लेफ्ट त्याला करू शकतो, अलाइन सेंटर, म्हणजे त्या पेजवरती आपल्याला त्याला कुठे ठेवायचं नेमकं. अलाइन मिडल, जसं थोडक्यात आपण हे रॅप टेक्स्टचं ऑप्शन बघितलं होतं, तशाच प्रकारचं ते पण आहे. त्याला आपण अलाइनमेंट असं म्हणतो, ते पण वापरता येईल तुम्हाला. त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे ते क्रॉप म्हणून. ओके, ते पण समजून घेऊ आपण. क्रॉपचा वापर कशासाठी करता येतो, त्यासाठी पहिली मी याला रिसेट करतो, म्हणजे ते क्लिअर दिसेल आपल्याला. रिसेट पिक्चर. बाकी सगळं मी डिलीट केलं. ठीक आहे. तर इथे फॉर्मॅटवर क्लिक करायचं आणि क्रॉपवर क्लिक करायचं. क्रॉपवर क्लिक केल्यानंतर जसं आपण फोटो वगैरे कट करतो तसं याच्यातला समजा आपल्याला काही भाग इथे नको आहे, समजा खालचा एवढा भाग आपल्याला नाही पाहिजे, फक्त एवढंच दिसलं पाहिजे ते, तर तेवढं असं त्याला क्रॉप करायचं आणि बाहेर क्लिक केलं की आता ती इमेज अशी आपल्याला दिसेल. ठीक आहे, म्हणजे त्याला आपण क्रॉप केलं. असं पण करू शकतो, किंवा त्याला ठराविक एखाद्या शेपमध्ये सुद्धा आपण कट करू शकतो. क्रॉप टू शेप, आणि मग कोणत्या आकारात त्याला कट करायचंय तो आकार तिथे सिलेक्ट करू आपण. जसं हा घेतला मी, टिअर ड्रॉप, आणि त्या आकारामध्ये मग ते कट होईल. तुम्ही काही प्रश्न विचारलाय का आता? हो सर. काय प्रश्न आहे? सर तुम्ही जे पाठीमागे तुमच्या स्क्रीनचे बॅकग्राऊंड घेतलं का, तो कसा घेतला तुम्ही? अच्छा, ते का, ते सॉफ्टवेअरचा भाग येतो. ठीक आहे, मी ते पण दाखवलं तुम्हाला, पण आधी हे कम्प्लीट करू का आपण, शेवटी बघू मग ते. ठीक आहे. तर इथे आपण याला क्रॉप करता येईल, आणि क्रॉप केल्याच्या नंतर शेप घेतला आपण, त्याला क्रॉपवर जर क्लिक केलं तर त्याचा शेप जो आहे तो आपल्याला असं व्यवस्थित ऍडजस्ट पण करता येईल. आणि अशा सगळ्या सेटिंग्स करून त्याला ठराविक आकारामध्ये आपण असं क्रॉप करू शकतो. समजा मला एवढाच भाग इथे असा पाहिजे. ठीक आहे, असं आपल्याला ते करता येईल. क्रॉपिंग लक्षात आलं. तसंच त्याच्यामध्ये पुढचं जे ऑप्शन आहे साईज, की आपल्याला त्याची एक्झॅक्ट उंची आणि रुंदी जी आहे, लांबी रुंदी, ती आपण ठरवू शकतो. हे कशासाठी, तर ऍक्च्युली आपण इथून पण त्याची साईज अशी कमी जास्त करतो, पण हे एक्झॅक्ट आपल्या लक्षात येत नाही की किती रुंदी किंवा किती त्याची लांबी आहे. मग तेच आपल्याला इथे जर प्रिंट करताना समजा आपल्याला 5 सेंटीमीटर त्याची उंची पाहिजे आणि रुंदी जी आहे ती पण 5 सेंटीमीटर पाहिजे, तर आपण इथून असं ते करू शकतो. ठीक आहे. पिक्चर टूल्स लक्षात आलं सगळ्यांच्या? इथे काही डाऊट कोणाचं आहे आतापर्यंत? येस, नो? ठीक आहे. तर इन्सर्ट, त्याच्यानंतर शेप्स ऑप्शन आहे. शेप्सचा वापर करून आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स घेता येतात. त्यासाठी पहिले मी ही पिक्चर डिलीट करून टाकतो, आणि शेप्सवर क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे शेप्स तुम्हाला दिलेले आहे, आणि त्याचे काही ग्रुप केलेले, जसं वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. रेक्टँगल्स आहे, बेसिक शेप्स आहे, ब्लॉक ॲरोज, असे खूप सारे आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कोणता पण याच्यावर तुम्ही पॉइंटर जर थोडा वेळ ठेवला
तर त्याचं नाव पण तिथे दिसतं. जसं आता हा कोणता शेप आहे, रेक्टँगल राउंडेड कॉर्नर्स. ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि क्लिक करून मग ते असं इथे ड्रॉ करता येईल. आणि ते ड्रॉ केल्याच्या नंतर परत इथे ड्रॉइंग टूल्स फॉर्मॅट टॅब दिसतो. आता याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन जे आहेत ते रिपीटेड आहे ना, पण त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. ऑप्शन्स तेच आहे, पण त्यांचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या गोष्टी तयार करू शकतो. जसं एक्झाम्पल, पेन असतो आपल्या हातामध्ये, पेन तर सेम असतो, पण आपण वेगवेगळे गोष्टी त्याच्यातून लिहू शकतो एकाच पेनाने. सेम तसंच हे सगळे तुमच्याकडे टूल्स आहे, ऑप्शन्स आहे, त्यांचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टी आपण तयार करू शकतो. आता त्याच्यातले काही ऑप्शन जे आहे आपण ऑलरेडी बघितलेत. जसं शेप स्टाईल्स, आपल्याला असे स्टाईल्स त्याला अप्लाय करता येतील रेडीमेड. जसं पिक्चर स्टाईल होतं तसंच हे शेपसाठी आहे. तर जे पण तुम्हाला योग्य वाटेल त्याच्यावर क्लिक करा, तसं त्याचं कलर वगैरे आपोआप चेंज होईल. एक तर तुम्ही रेडीमेड असलेल्या स्टाईल्स वापरू शकता, किंवा तुम्ही स्वतः वेगळं काही करायचं असेल तर इथून करू शकता. जसं शेप फिलचा वापर करून तुम्हाला त्याच्या आतला कलर चेंज करता येईल. त्याच्यामध्ये अजून काही ऑप्शन्स आहे, जसं पिक्चर पण तुम्ही वापरू शकता, की त्याच्यामध्ये एखादं इमेज किंवा चित्र तुम्हाला घ्यायचं असेल ते घेऊ शकता. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर फ्रॉम फाईल किंवा इंटरनेटवरती पण तुम्ही सर्च करू शकता. मी सध्या फ्रॉम फाईल घेतो आणि एखादं चित्र मी इथे सिलेक्ट केला, जसं की हे, आणि त्याला इन्सर्ट केलं. ठीक आहे, तर इन्सर्ट केल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये ते अशा प्रकारे आपल्याला दिसतंय. आता हे चित्र नसून त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, त्याला त्या रेक्टँगल मध्ये आपण ते घेतलेलं आहे. ठीक आहे, शेप फिल म्हणून. किंवा आपण त्याला तिथे ग्रॅडियंट घेऊ शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅडियंट आपण वापरू शकतो तिथं. जे पण योग्य वाटेल त्याच्यावर क्लिक करा. किंवा त्याच्यामध्ये टेक्स्चर सुद्धा आहेत असे वेगवेगळे, तर हे पण तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे. ओके, त्यानंतर शेप आउटलाईन आहे. हे पण जसं आपण पिक्चरसाठी बघितलं की त्याची बॉर्डर जी आहे ती आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याची रुंदी बॉर्डरची ती आपल्याला ऍडजस्ट करता येईल, असं आपण करू शकतो. किंवा आउटलाईन पाहिजे नसेल तर मग नो आउटलाईनवर क्लिक करायचं, म्हणजे त्याची आउटलाईन जी आहे ती निघून जाईल. त्यानंतर शेप इफेक्ट्स, हे पण आपण बघितले. थोडक्यात तुम्हाला सांगितलं की त्याला वेगवेगळे इफेक्ट्स देता येतील आपल्याला. डिटेल आपण पॉवर पॉईंटमध्ये बघणार आहे. इथे एक्झाम्पल म्हणून याच्यातलं एक जे आहे तुम्हाला शॅडो, जसं की सावली पडल्यासारखं जर आपल्याला दाखवायचं असेल त्याचं, तर इथून आपल्याला ते घेता येईल. ठीक आहे, किंवा अजून खाली काही ऑप्शन्स आहेत ते पण तुम्ही वापरू शकता. जसं आता इथे इकडच्या बाजूला त्याची सावली दिसते, हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही त्यात वापरू शकता. त्यानंतर इथे वर्ड स्टाईल्स आहे. वर्ड स्टाईलसाठी ॲक्च्युली तुम्हाला त्याच्यामध्ये पहिले एक टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागेल. तो टेक्स्ट बॉक्स घेण्यासाठी इथून पण घेता येईल तुम्हाला ड्रॉइंग टूल्समध्ये फॉर्मॅट. इथे टेक्स्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे, ड्रॉ टेक्स्ट बॉक्स, त्याच्यावर क्लिक करायचं आणि एक टेक्स्ट बॉक्स असं तुम्हाला इथे ड्रॉ करता येईल. तो टेक्स्ट बॉक्स ड्रॉ केल्याच्या नंतर हे वर्ड आर्ट स्टाईल्सचे ऑप्शन्स जे आहे इथे तुम्हाला चालू झालेले दिसतील, आणि त्याच्यामध्ये पण जे योग्य तुम्हाला वाटेल त्याच्यावर क्लिक करा आणि तसं तुम्हाला इथे ते टाईप करता येईल. आणि जसं आपण टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही सेटिंग्स करता येतील. जसं की त्या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट करून, टेक्स्ट बॉक्स ऍक्च्युली आपण पुढे डिटेल बघणार आहे टेक्स्ट बॉक्स सोबत काय काय करता येतं आणि ते कधी वापरायचं. सध्या जस्ट त्याला असं समजा त्याची साईज वाढवली आणि हा जो ऑप्शन आपण इथे बघत होतो तो समजून घेऊ. तर स्टाईल आहे ते त्याच्या स्टाईल नंतरही तुम्ही वाटलंच तर चेंज करू शकता. जे योग्य वाटेल त्याच्यावर क्लिक करा, तशा स्टाईलमध्ये ते येऊन जाईल. किंवा इथून तुम्ही स्वतः त्याचं कलर, अक्षरांचे कलर वगैरे ठरवू शकता. त्याच्यामध्ये पण ग्रेडियंट तुम्ही वापरू शकता, अशा प्रकारचे हे तुम्हाला वापरता येतील. त्यानंतर त्याची बॉर्डर जी आहे ती पण तुम्ही ठरवू शकता. म्हणजे प्रत्येक एकेका अक्षराचं बॉर्डर जे आहे ते तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये किंवा असं घेऊ शकता तुम्ही. त्याची जाडी जी आहे, किंवा मग आउटलाईन नसेल पाहिजे तर नो आउटलाईन वगैरे तुम्ही घेऊ शकता. तसंच इथे इफेक्ट्स पण आहे, ग्लो, बिवेल वगैरे, हे ऑप्शन्स पण तुम्ही वापरून त्या अक्षरांना असं वेगळा इफेक्ट काही देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर टेक्स्ट डायरेक्शन आहे.
म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे, जो टेक्स्ट त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याला सपोज आपल्याला 90 डिग्री असं उभ्या पद्धतीने लिहायचं आहे, तर असं पण आपण घेऊ शकतो. 2 लर्न टू 1 आता हे उभ्या पद्धतीने आलं. किंवा रोटेट ऑल टेक्स्ट 270 डिग्री, किंवा अजून डिटेल जर करायचं असलं तर या ऑप्शनवर क्लिक करून अजून त्याच्या काही डिटेल सेटिंग्स इथे आपल्याला करता येतील. त्यानंतर अलाइन टेक्स्टच्या आधी तुम्हाला त्याला हॉरिझॉन्टल करून घ्यावं लागेल आणि मग अलाइन टेक्स्टचा वापर करून टॉप, मिडल किंवा बॉटम, म्हणजे त्या टेक्स्ट बॉक्स जेवढा आपला आहे त्याच्यामध्ये त्याला वरच्या बाजूला ठेवायचं आहे, सेंटरला म्हणजे मिडलला ठेवायचं आहे की खालच्या बाजूला बॉटमला, तरी आपण ठरवू शकतो. त्यानंतरचं ऑप्शन पोझिशन, जसं आपण इमेजसाठी बघितलं होतं की त्याला नेमकं कुठे ठेवायचं आहे त्या पेजवरती, ते आपल्याला ठरवता येईल. कोणाचा काही प्रश्न आहे का परत? सर प्रश्न तिथून मी असेल तर- फोटो घेतला होता, ते कुठून घेतला होता सर? काय म्हटलं? ईगलचा फोटो नाही घेतला होता का सर तुम्ही तो? हा ते इंटरनेटवरती आपल्याला. अच्छा, मी सांगतो तुम्हाला, परत एकदा सांगतो. तो फोटो कुठून घेतला हे तुम्हाला समजून घ्यायचंय की आपल्या रेक्टँगल मध्ये कसं घेतला ते? नाही सर, फोटो म्हणजे कुठून येतो तो, म्हणजे आपल्याला फोटो कसा घेता येतो, कोणता पण जर घ्यायचा असला तर? ठीक, मी सांगतो. त्यासाठी गुगलवरती जाऊन आपल्याला फोटो सर्च करता येतो. जसं आता ते समजा आपल्याला पाहिजे, तर इथे गुगलवरती आपण जाऊन इथे समजा मला ऍक्च्युली तो प्राणी जो आहे त्याला आऊल असं म्हणतात, घुबड आहे ते, ईगल नाहीये. तर आऊल असं मी सर्च केलं अच्छा. आणि मग इथे इमेजेस वरती क्लिक करायचं परत, आणि इमेजेस वरती क्लिक करून आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे मग ते चित्र दिसतील, आणि त्यातलं जे आपल्याला समजा वर्ड मध्ये घ्यायचं आहे, सपोज हे एक्झाम्पल सिलेक्ट केलं मी, त्याच्यावर क्लिक करायचं, आणि हे आपल्याला आता वर्ड मध्ये आपल्या फाईलमध्ये पाहिजे, तर इथे राईट क्लिक करायचं आणि त्याला कॉपी इमेज वरती क्लिक करून, आता इथे 2 प्रकारे आपण घेऊ शकतो ऍक्च्युली. कॉपी इमेज म्हणजे शॉर्टकट झालं. सेव्ह इमेज वरती क्लिक करून मग काय होईल, आपल्याला पहिली ती इमेज आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होईल आणि मग तिथून आपण ते घेऊ शकतो. किंवा कॉपी इमेज जर केलं तर डायरेक्ट इथून कॉपी केला आणि इथे आपण पेस्ट करू शकतो त्याला, तर डायरेक्ट ते चित्र आपल्या वर्डच्या फाईलमध्ये येऊन जाईल. ठीक आहे. हो सर. आपण बघत होतो त्याच्यानंतर ऍक्च्युली आपण टेक्स्ट बॉक्स साठी किंवा शेप साठी बघत होतो. तर शेप आपण घेतल्याच्या नंतर त्याचे ऑप्शन्स आपण बघितले, इथपर्यंत आपण चेक केला. पोझिशन रॅप टेक्स्ट जे आहे ते परत आपण टाईट, जसं आपण इमेज साठी बघितलं थोड्या वेळा पहिले, तसंच इथे आपल्याला ते वापरता येईल पाहिजे तिथं टेक्स्टच्या आजूबाजूला ते ऍडजस्ट करण्यासाठी, आणि बाकीचे परत सगळे ऑप्शन्स तसेच आहे त्यासाठी. ठीक आहे. एक रोटेट ऑप्शन आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे शेप मी इथं घेतला, तर याला रोटेट करता येईल. रोटेट राईट साईड 90 डिग्री किंवा लेफ्ट 90 डिग्री. आता राईट किंवा लेफ्ट केलं तर फरक नाही पडत, कारण की ती इमेज तशी आहे. फ्लिप व्हर्टिकली, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती. ऍक्च्युली हे तुम्हाला असं नाही लक्षात येणार, एक मिनिट, कारण की ते सारखंच दिसतंय. इमेज साठी आपण समजून घेऊ. एखादं चित्र जर आपण इथे घेतलंय, जसं की सपोज हे घेतलं मी, ओके, तर याला आपण रोटेट करू शकतो. कशा पद्धतीने, तर त्याला सिलेक्ट करायचं आणि इथे फॉर्मॅटमध्ये रोटेट ऑप्शन आहे. रोटेट 90 डिग्री जर राईट साईडला किंवा 90 डिग्री लेफ्ट साईडला, फ्लिप व्हर्टिकल म्हणजे वरची बाजू खाली, खालची वरती, असं ते करता येईल. आणि फ्लिप हॉरिझॉन्टल, डावीकडचं उजवीकडे, उजवीकडचं डावीकडे. तर असं हे काही सेटिंग्स आपण त्याला करू शकतो. आणि क्रॉप हे पण आपण ऑलरेडी बघितलंय. तर शेप्स आपण समजून घेतला. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये स्मार्ट आर्ट. स्मार्ट आर्ट जो ऑप्शन आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो, तर आपल्याला काही डायग्राम्स वगैरे जर बनवायचे असतील, तर एक तर आपण शेप्सचा वापर करून वेगवेगळे डायग्राम्स आपण स्वतः तयार करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा आपल्याला काही रेडीमेड डायग्राम्स सुद्धा याच्यामध्ये दिलेले असतात, त्यालाच आपण स्मार्ट आर्ट असं म्हणतो.
त्याच्यावर क्लिक करायचं स्मार्ट आर्टवरती, आणि स्मार्ट आर्टवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक लिस्ट दिसते वेगवेगळ्या प्रकारच्या स्मार्ट आर्टची, आणि त्याच्यात पण कॅटेगरी त्याची केलेली आहे. समजा आपल्याला काही लिस्ट दाखवायची आहे चित्र स्वरूपामध्ये, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या लिस्ट इथं दिलेल्या आहे. प्रोसेस आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस म्हणजे काय, तर स्टेप बाय स्टेप एखादी गोष्ट करण्याची पद्धत कशी असते किंवा काय प्रक्रिया असते. सायकल म्हणजे काय, तर एखादी स्टेप बाय स्टेप गोष्ट परत परत रिपीट होत असेल तर त्याला आपण सायकल म्हणतो, जसं जलचक्र किंवा वॉटर सायकल ज्याला आपण म्हणतो. तर अशा काही गोष्टी, आता हे खूप सारे आहे, डिटेलमध्ये गेलं तर खूप वेळ लागेल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी काही गोष्टी शिकवल आणि काही गोष्टी शिकायच्या कशा हे पण सांगत. तर तुम्हाला जे काही नवीन शिकायचं असेल स्वतःहून, तर इथे समजा हायरार्कीवर तुम्ही क्लिक केला आणि परत त्यातलं एखादं घेतलं, तर इथे थोडक्यात त्याची माहिती दिलेली असते. ते तुम्हाला बघता येईल की त्याचा वापर कशासाठी होतो आणि काय करता येईल. आणि बेस्ट काय की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी स्वतः जास्तीत जास्त करून बघा, कारण की जेवढं जास्त करून बघणार तेवढं जास्त शिकायला मिळेल. ठीक आहे. तर इथे एक्झाम्पल म्हणून आपण जे आहे एक प्रोसेस समजून घेऊ, किंवा एक्झाम्पल सायकलचं घेऊ आपण. तर सायकल मी सिलेक्ट केलं आणि त्यातलं हे घेतलं मी बेसिक सायकल आणि ओके केलं. आता याच्यामध्ये इथे आपल्याला 5 स्टेप्स दिसत आहेत. ठीक आहे. आता इथे मी दिलं स्टेप 1, इथून समजा ती सायकल सुरू होते. त्याच्यानंतर इथे स्टेप 2. आता याच्यामध्ये असं आहे की जसं जसं तुम्ही याच्यात टाईप करत जाणार स्टेप 3, आणि स्टेप 3 मध्ये मला थोडंसं डिटेल्स लिहायचे, डिटेल अबाउट स्टेप 3. जसं जसं मी टाईप करत जाणार तर तुम्हाला लक्षात येत असेल की त्याची साईज पण जी आहे अक्षरांची ती आपोआप तिथे ऍडजस्ट होती. ठीक आहे. हे आपण डायरेक्टली एखादा शेप घेऊन त्याच्यामध्ये पण टाईप करू शकलो असतो, पण तेवढं एक एक शेप घेऊन आणि मग ते सगळं बनवायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट स्मार्ट आर्ट हे वापरू शकतो. आणि हे सगळं बनल्याच्या नंतर आता पुढच्या स्टेप्स तुम्हाला लक्षात येतील कसं ते टाईप करता येईल आपल्याला. पण जेव्हा आपण ह्या स्मार्ट आर्ट मध्ये क्लिक करतो तर परत एकदा इथे आपल्याला स्मार्ट आर्ट टूल्स दिसतात, ज्याच्यामध्ये की डिझाईन आणि फॉर्मॅट असे 2 टॅब्स आहेत. डिझाईन म्हणजे हे दिसायला अजून चांगलं कसं दिसेल त्याच्याशी काही संबंधित ऑप्शन्स आहे, त्यातले इथे आपण काही बघू. जसं की इथे लेआउट दिलेलं आहे आपल्याला. लेआउट वरती जे आपण स्टेप्स इथे घेतलेले आहे त्याची मांडणी परत आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही करायची असेल तर ते आपण करू शकतो. ठीक आहे. जे आपल्याला योग्य वाटेल तसं आपण ते करू शकतो. इथून त्याचा लेआउट बदलता येईल आपल्याला. ओके. पहिल्यापेक्षा आता हे वेगळं आहे, किंवा इथून कलर्स चेंज करता येतील, दिसायला थोडंसं वेगळं आपल्याला करता येईल, कलर चेंज करता येतील. आणि स्मार्ट आर्ट स्टाईल सुद्धा इथे आहे. अजून आकर्षक त्याला बनवायचं असेल तर आपण असे पण काही ऑप्शन्स तिथे वापरू शकतो. ठीक आहे. हे असे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून काय वाटतं तुम्हाला, याचा वापर आपण कुठे करू शकतो? लगेच तुम्हाला याचा वापर कुठे करता येईल का? सांगता येईल कोणाला? येस, ट्राय करा. पोस्टर बनवण्यासाठी sir. काय बनवण्यासाठी? पोस्टर वगैरे, बॅनर. राईट. पोस्टर, बॅनर वगैरे सुद्धा आपण याच्यात बनवू शकतो. किंवा अजून सोपं जे आहे, तुम्हाला शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रोजेक्ट्स बनवायचे असतात, किंवा मग काही प्रकारचे तुम्हाला डायग्राम्स बनवायचे असतात, तर तिथे पण ते वापरू शकता तुम्ही. ओके. तर हे एवढं सगळं आपल्याला इथे करता येतं. आता याच्यामध्ये एक जे आहे अजून ते म्हणजे असं की याला तुम्हाला आता इथे 5 स्टेप्स आहे. हे सगळं तुम्ही एवढं केलं आणि नंतर तुम्हाला लक्षात आलं की स्टेप 1 आणि स्टेप 2 मध्ये अजून काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे, तर मग ते कसं ऍड करता येईल, त्याच्यामध्ये इथे क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत परत. आता याच्यातले पण सगळे मी सांगत नाही, सगळे तुम्ही वापरून बघा. आणि याच्यात आपल्याला शेप ऍड करायचा आहे. तर शेप ऍड करताना इथे क्लिक करा, 2 ऑप्शन्स परत दिसतील, ऍड शेप आफ्टर किंवा ऍड शेप बिफोर. म्हणजे आफ्टर म्हणजे नंतर शेप ऍड करायचा, म्हणजे स्टेप 2 च्या नंतर तिसऱ्या स्टेपला, किंवा बिफोर म्हणजे त्याच्या आधी. तर बिफोर जर आपण घेतलं तर काय झालं, आता अजून एक स्टेप तिथे ऍड झाली. म्हणजे आपण असं त्याच्यामध्ये बदल सुद्धा काही पाहिजे असेल तो करू शकतो. ठीक आहे. तर हे सगळे ऑप्शन्स वापरून असे डायग्राम्स वगैरे आपल्याला बनवता येतील. तसंच फॉर्मॅट टॅब आहे. त्याच्यानंतर फॉर्मॅट टॅब मधले तुम्हाला आता लक्षात आलं असेल खूप सारे ऑप्शन्स आहेत ते रिपीट तसेच आहे की शेप फिल, त्यानंतर शेप आउटलाईन, शेप इफेक्ट्स,
ते आठवतंय ना आपण आता बघितले, तर ते पण तुम्ही याच्यामध्ये वापरून काही ठराविक चेंज करू शकता. जसं मला वाटतं की ही लास्ट स्टेप जी आहे याची, त्याचा वेगळा कलर मला काहीतरी पाहिजे, तर इथे आल्याच्या नंतर फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिल सपोज रेड कलर मी दिला, किंवा असंच काहीतरी चेंजेस आपल्याला आपल्या मनाने सुद्धा करता येतील. ठीक आहे, तर असं आपण हे सगळं करू शकतो. तर इथपर्यंत आपण इन्सर्ट टॅब मधलं स्मार्ट आर्ट चेक केलं. त्यानंतर जे आहे चार्ट आपण बघू. इथपर्यंत क्लिअर आहे? काही प्रश्न इथपर्यंत कोणाचे? येस, नो, काही ते सांगा. नो सर. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे चार्ट. चार्टवरती जेव्हा आपण क्लिक करतो तर इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स, याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे आपण जे आहे तर बऱ्यापैकी बरेचसे चार्ट्स आपण वापरतो, जास्त करून कॉलम चार्ट, लाईन चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट, आणि पुढचे काही ॲडव्हान्स प्रकाराचे पण आहे, हिस्टोग्राम किंवा मग ट्री मॅप, असे पण चार्ट्स आपण वापरत असतो. त्याच्यामध्ये पण प्रत्येकाबद्दल जर सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल, आणि ॲक्च्युली मला ते माहीत पण नाही आहे, कारण की सगळंच माहिती असणं गरजेचं पण नाही किंवा गरज पडत नाही. आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे, सपोज तुम्ही मोठ्या लेवलला जॉबला जर लागले आणि तिथे यांच्यापैकी एखाद्या प्रकारची गरज असेल तर तिथे तुम्हाला ट्रेनिंग पण मिळते, किंवा स्वतःहून तुम्हाला ते शिकून घ्यावं लागतं. ओके, आणि याच्याबद्दल माहिती कुठून मिळेल? समजा आता मला माहित नाही हे रडार चार्ट कशासाठी वापरतात किंवा काय, असं काही चार्ट बघितलंय का तुम्ही याच्या आधी? नाही सर. नाही. ऍक्च्युली मी पण असं प्रत्यक्षात कुठे नाही बघितलं. वर्डमध्ये मला माहिती आहे, पण असं प्रत्यक्षात त्याचा वापर कुठे बघितला नाही. अशा प्रकारचा चार्ट बघितलाय का कुठे तुम्ही? हो हो सर. सर. असं हो. कुठे? हो सर, बघितलंय. कुठे पाय चार्ट कुठे बुक बघितलं? मध्ये सर आमच्या. बुकमध्ये आहे. ओके. किंवा खास करून जेव्हा आपण न्यूज वगैरे बघत असतो, निवडणुका वगैरे चालू असतात है ना, तेव्हा सगळ्या टीव्हीवरती Average. अशाच प्रकारचे चार्ट असतात है ना, कोणत्या पार्टीला किती सीटं मिळाली किंवा काय, मग ते अशा पद्धतीने दाखवतात. तर हे सगळं चार्ट आणि हे सगळ्या गोष्टी सगळीकडे वापरल्या जातात, आणि ते वर्डमध्ये आपण तयार करू शकतो. आता एक कॉलम चार्ट आपण बेसिक जो आहे तो आपण बघू, बाकी मग तुम्ही स्वतः चेक करा. तर आता हे कॉलम चार्ट घेण्यासाठी काही प्रश्न असेल तर डायरेक्ट माईक ऑन करून विचारा. ठीक आहे. तर इथे कॉलम चार्ट आपण सिलेक्ट केला, त्याचे पण काही प्रकार इथे दिसत आहेत, जसं की 3D क्लस्टर्ड कॉलम किंवा मग 3D स्टॅक. त्याच्यातलं आपण इथे एक्झाम्पल सिम्पलचं हेच घेऊ, क्लस्टर्ड कॉलम, आणि ओके करायचं. ओके केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला चार्ट आलेला दिसेल असा, आणि सोबतच एक वेगळी विंडो, एक्सेलची विंडो तिथे ओपन झालेली दिसेल. ओके. आता हे कशासाठी? तर आता चार्ट तर आपण बनवला, इथे लगेच चार्ट आला, पण मग त्याच्यामध्ये काय दिसणार आहे किंवा काय माहिती त्या चार्टमध्ये आपण दाखवणार आहे, ती सगळी माहिती इथून आपल्याला ठरवतील. आता इथे एका बाजूला कॅटेगरी 1, 2, 3, 4 आहे, ते आपल्याला इथे दिसतंय. कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, 3 आणि 4, आणि इकडे सिरीज आहे, सिरीज 1, 2, 3, 4. म्हणजे हे कॉलम जे आहे उभे, त्याला आपण सिरीज म्हणतो, की जे आपल्याला काहीतरी दाखवतात. ओके. आणि कशाबद्दल दाखवतात? तर हे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 याच्याबद्दल. आता हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ. समजा एखादं स्टेशनरीचं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू कोणत्या महिन्यामध्ये किती विकल्या गेल्या असं आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे. तर इथे सपोज मी घेतलं की इथे पेन घेतलं, एक पेन, पेन्सिल, आणि तुमच्या लक्षात येत असेल जसं जसं मी ते टाईप करतोय तसं प्रत्यक्षात ते त्या चार्टमध्ये चेंज होत आहे. ठीक आहे. नंतर इरेझर मी घेतलं आणि बॉल पेन सपोज घेतलं. ठीक आहे. तर हे 3-4 गोष्टी मी इथे घेतल्या, तसे त्यांचे नावं इथे लगेच खाली येऊन गेले. आणि आता हे महिन्यावाईज आपल्याला चेक करायचं की समजा इथे जानेवारीमध्ये, इथे फेब्रुवारी, आणि इथे मार्च, किंवा आपल्याला ऍड करायचं असेल अजून त्याच्यामध्ये काही, तर आपण असं पुढे त्याला सरकवू शकतो, किंवा खाली सुद्धा आपण त्याला असं वाढवू शकतो, किंवा अजून काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते आपण ऍड करते. ठीक आहे. सध्या मी ते ऍड करत नाही, एवढंच आपण घेतलं. हे लक्षात येते सगळ्यांना? येस सर. ओके. येस सर.
ठीक आहे. तर इथे जसं आपण आता हे घेतलं आणि इथं मग आपण प्रत्यक्षात त्याची किंमत किंवा जे काय आहे ते आपण टाकू शकतो. जसं पेन जे आहे ते जानेवारीमध्ये 50 विकल्या गेले. काय झालं, लगेच त्या पद्धतीने चार्टमध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. फेब्रुवारीमध्ये पेन समजा 60 विकल्या गेले आणि मार्चमध्ये समजा 150 विकल्या गेले. ओके. पेन्सिल जे आहे ते 40 विकल्या गेल्या जानेवारीमध्ये. फेब्रुवारीमध्ये त्या 45 विकल्या गेल्या आणि मार्चमध्ये समजा 80 विकल्या गेल्या. असं इरेझर पण 50, 47 आणि 85. हे मी अंदाजे मनाने टाकते, पण प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या यांच्यासाठी आपण काम करतो तर तिथे हे असं प्रत्यक्षात असू शकतं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मग त्याला इथून क्लोज केलं तरी चालतं. म्हणजे तुमचा चार्ट हा अशा प्रकारे रेडी झाला. तो चार्ट रेडी झाल्याच्या नंतर त्याची पण तुम्ही साईज वगैरे अशी कमी जास्त करून त्याला कुठे ठेवायचं आहे किंवा त्याच्या आजूबाजूला अजून काही त्याच्याबद्दलचे मुद्दे लिहायचे आहेत, असं तुम्ही काही रिपोर्ट वगैरे सुद्धा तयार करू शकता. ओके. आता या चार्टवर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारतो, बघू तुम्हाला उत्तरं देता येतात का आणि कोण पहिले उत्तर देतं. काही प्राइज नाही मिळणार आहे, पहिले सांगतो. तर इथे तुम्हाला मला सांगा की इरेझर जे आहे म्हणजे रबर कोणत्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त विकल्या गेले? मार्चमध्ये मार्चमध्ये, राईट. आणि जानेवारीमध्ये सगळ्यात जास्त काय विकल्या गेलं? इरेझर. हा, सॉरी सर. हा सांगा, जानेवारीमध्ये सगळ्यात जास्त काय विकल्या गेलं? सांगता येईल कोणाला? बॉल पेन. राईट, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे कसं बघायचं ते माहिती आहे. ग्राफ वगैरे तुम्ही बनवले असतील ना शाळेमध्ये, 10वीला ज्यांची 10वी झाली आहे हो सर. तसंच आपल्याला इथे करता येतं. आणि याच्यामध्ये काय आहे की आपल्याला त्याच्यावरती जर आपण पॉइंटर नेला, म्हणजे माऊस पॉइंटर त्याच्यावरती नेला, तर तिथे आपल्याला त्याची माहिती पण दिसते. जसं आता इथे मी पॉइंटर घेतला तर सिरीजमध्ये जानेवारी दिसतंय, पॉइंट बॉल पेन आहे आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे प्रत्यक्षात किती विकल्या गेले तर जास्त 50. आहे. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला डिटेल्स पण तिथे दिसतात. आणि अजून याच्यामध्ये मग आपण इथे चार्ट टायटल त्याचं देऊ शकतो. म्हणजे चार्ट कशाबद्दलचा आता बघून असं लक्षात येत नाही ना हे नेमकं काय. तर समजा इथे मी लिहिलं मंथ वाईज सेल्स, मंथ वाईज सेल्स. ठीक आहे, म्हणजे महिन्यानुसार किती विकल्या गेला असं. तर असं चेंजेस तुम्ही करू शकता. आणि याला सिलेक्ट केल्यानंतर परत इथे चार्ट टूल्स, डिझाईन टॅब आणि फॉर्मॅट टॅब आहे. डिझाईन टॅबचा वापर करून ते दिसायला कसं आकर्षक दिसेल त्यासाठी इथे वेगवेगळ्या स्टाईल्स दिलेल्या आहे, त्या तुम्ही त्याला अप्लाय करू शकता आणि अशा पद्धतीने त्यात तो चेंज झालेला आपल्याला दिसेल. कोणत्या प्रकारचं कसं तुम्हाला पाहिजे ते घेता येईल. त्यानंतर इथे चेंज चार्ट टाईप. समजा तुम्हाला नंतर असा चार्ट तुम्ही घेतला पण तुम्हाला नंतर वाटलं की वेगळ्या प्रकारचा चार्ट पाहिजे, तर मग तो सुद्धा तुम्ही अशा प्रकारे इथे घेऊ शकता. आता हे असं दिसतंय. ठीक आहे. तर हे असं आपल्याला बघता येईल. आणि त्याच्यानंतर क्विक लेआउट्स पण इथे आहे की त्याचा मांडताना ते कसं मांडणी त्याची असली पाहिजे ते पण आपण इथे ठरवू शकतो. जसं हे जर आपण घेतलं तर इथे खाली त्याचे नंबर्स वगैरे पण दिसतात तुम्हाला, वरती चार्ट असा दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट सुद्धा त्याचे इथे आहे. त्याच्यामध्ये इथेच तुम्हाला त्यांचे नंबर्स वगैरे पण दिसत आहेत. असं सुद्धा तुम्हाला वेगवेगळे गोष्टी तिथे करता येतील. तर हे झालं. आणि त्याच्यानंतर आहे फॉर्मॅट. फॉर्मॅट बद्दल परत सगळे ऑप्शन्स आपण ऑलरेडी बघितले, तेच ऑप्शन्स आहे. शेप फिल, शेप आउटलाईन वगैरे, तर हे आपण ऑलरेडी बघितलेत. चार्ट लक्षात आलं मग सगळ्यांना? तर याची प्रॅक्टिस म्हणून काय करा, जेव्हा तुम्ही इथे येणार तर ते तिथे बनवा, करून बघा. काही नाही समजलं तर ते अरबाज सर, लोखंडे सर असतात, त्यांना विचारून घ्या. ठीक आहे. आतापर्यंत विचारलंय का तुम्ही काही? अरबाज सर, लोखंडे सरांना तुम्ही विचारता काही गोष्टी, ते सांगतात तुम्हाला? हो सर. सांगतात ना? ते याचं विचारलं होतं सर, पासवर्डचं म्हणतो.
समजा आपण एखादी फाईल हे केली, सेव्ह हा. केली, म्हणजे ती हा. आपल्यासाठी important आहे, म्हणजे दुसऱ्यांनी बघू नये. हम्म. आपल्याला त्याच्यावर पासवर्ड टाकायचा असलं तर काय करावं लागेल? ओके, मग ते सांगितलं सरांनी, जमलं तुम्हाला, करून बघितलं? सर म्हणे ऍप्लिकेशन घ्यावं लागतं त्याच्यासाठी. नाही नाही, ऍप्लिकेशन वगैरे घ्यायची गरज नाही काही. मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, ते पण तुम्ही विषय काढला तर मी सांगतो. वर्डची फाईल जर तुम्हाला सेव्ह करायची असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की त्याला कोणाला पण ती फाईल बिना पासवर्डची बघता नाही आली दिसू पाहिजे, हा, हो. तर काय करता येईल आपल्याला, आता ही फाईल आहे, ही फाईल मी हा. सेव्ह करतो. सेव्ह करताना काय करायचं, सेव्ह ॲज Save as. ब्राउज. तुमचा माईक ऑफ करा, म्हणजे परत परत डिस्टर्ब नाही होणार. तुम्हाला काही नाही समजलं तर परत विचारा. हो. तर इथे काय करायचं, जिथे पण ती सेव्ह करायची असेल फाईल, समजा आता मी तात्पुरत्याला डेस्कटॉपवरती सिलेक्ट केला आणि याला नाव दिलं, नावच मी त्याला पासवर्ड दिला. ओके, पासवर्ड नाव दिल्याने पासवर्ड विचारेल असं नाही, हे फक्त फाईलचं नाव आहे. पासवर्ड जर तुम्हाला त्याला द्यायचं असेल तर इथे टूल्स नावाचं ऑप्शन आहे सेव्हच्या बाजूला, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यातून जनरल ऑप्शन्स, ठीक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग इथे पासवर्ड जे आहे, पासवर्ड टू ओपन आणि पासवर्ड टू मॉडिफाय, असे 2 पासवर्ड आपल्याला त्याला देता येतात. पासवर्ड टू ओपन मध्ये समजा मी 1 2 3 4 पासवर्ड तुम्ही काहीही देऊ शकता, आणि पासवर्ड टू मॉडिफाय मध्ये मी दिला 4 5 6 7 1 2 3 4. एक मिनिट, मी विसरून जाईल, थांबा, सोपं करतो. 1 2 3 आणि 3 2 1. ओके, लक्षात ठेवा. आता ओपन करण्यासाठी 1 2 3 दिलाय आपण, आणि मॉडिफाय म्हणजे त्याच्यात बदल करायचा असलं तर 3 2 1. आता याला ओके केला, परत एकदा तो कन्फर्म करून घेतो पासवर्ड 1 2 3 ओपन करायसाठी, आणि चेंज मॉडिफाय करण्यासाठी 3 2 1. ओके केला आणि त्याला मी आता सेव्ह केला. ठीक आहे, आता ही फाईल झाली सेव्ह. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आलो किंवा दुसरं कोणीतरी आलं आणि त्यांनी ती फाईल ओपन करायचा विचार केला. ओके, तर आता इथे फाईल कुठे गेली, ती डेस्कटॉपवरती ती फाईल आली असेल पासवर्ड नावाची, ही इथे ती फाईल आहे. ठीक आहे, आणि त्याला मला ओपन जर करायचं असलं, आता मी डबल क्लिक केला ओपन करण्यासाठी, तर आता ती फाईल ओपन होताना पासवर्ड विचारेल. ओके, पहिला पासवर्ड मी टाकला 1 2 3, ओके केला, परत दुसरा पासवर्ड विचारतोय. ठीक आहे, आता दुसरा पण जर मी टाकला किंवा दुसरा पासवर्ड नाही टाकला, मी रीड ओनली जर केलं, तर ती फाईल ओपन होऊन मला बघता येईल त्या फाईलमध्ये काय, तर मग त्याच्यात काही बदल नाही करता येणार. ठीक आहे, आणि दुसरा पासवर्ड टाकून जर मी ओपन केलं तर मग त्याच्यामध्ये मला बदल पण करता येईल. ओके, हा दोन्ही पासवर्ड मी बरोबर टाकले, तेव्हाच ती फाईल ओपन होईल. आलं काही लक्षात सगळ्यांसाठी? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, तर हे पण करून बघा, कारण की बऱ्याच जणांना हे, बऱ्याच नाही, खूप जणांना हे माहित नसतं. तर तुम्ही कोणा, सर, हा, आपण जर का ती अगोदरच सेव्ह केलेली असेल तर तिला पासवर्ड टाकायचं मग त्याला सेव्ह ॲज करायचं, म्हणजे त्या फाईलला पासवर्ड नाही देता येणार, पण मग सेव्ह ॲज करून एक नवीन फाईल बनल त्याच नावाची किंवा वेगळं नाव देऊन, आणि मग आधीची फाईल डिलीट करायची. आलं का लक्षात मी काय म्हटलं ते? हो सर. आजीनाथ, तुम्हाला समजलं? तुमचा प्रश्न होता ना? हो सर. ठीक आहे, मग आपण पुढे जाऊ. तर इथपर्यंत आपण बघितलं इन्सर्ट मधलं स्मार्ट आर्ट चार्ट, त्यानंतरचं ऑप्शन आहे स्क्रीनशॉट. एवढं बघू आणि आपण थांबू मग. आणि अजून काही सांगायचं राहिलं, मी तुम्हाला शेवटी सांगणार होतो. सर ते व्हर्च्युअल बॅकग्राऊंड. ओके ओके, ते पण दाखवतो. पण त्याच्या आधी हा स्क्रीनशॉट नावाचा ऑप्शन समजून घेऊ. स्क्रीनशॉट तसं आपण मोबाईलमध्ये सगळ्यांना माहिती असेल, राईट, की मोबाईलच्या स्क्रीनवर जे आपल्याला जे काही दिसतंय त्याचा आपण स्क्रीनशॉट जर घेतला तर ते चित्र म्हणून आपल्याला
सेव्ह करता येतं आणि कोणाला पाठवायचं असेल किंवा असं काही तर आपण करू शकतो. तसंच इथे हे स्क्रीनशॉट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे स्क्रीन क्लिपिंग नावाचं ऑप्शन येतं त्याच्यात एक, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की काय होईल, वर्ड जे आहे ते मिनिमाइज होतं आणि वर्डच्या पाठीमागे जे काही चालू असेल दुसरं सॉफ्टवेअर किंवा जे काही चालू असेल ते असं आपल्याला दिसायला लागतं ब्लर स्क्रीनमध्ये थोडंसं. आणि मग तिथून आपण त्यातला जो भाग आपल्याला पाहिजे, जसं एक्झाम्पल म्हणून मी एवढा भाग असा सिलेक्ट केला, ठीक आहे, आणि सिलेक्शन करून ते सोडून दिलं की काय होईल, लगेच तेवढा भाग आपल्या वर्डमध्ये येऊन जाईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण वर्डमध्ये एखादं स्क्रीनशॉट जर घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकतो. आणि अजून एक शॉर्टकट की आहे, हे तर वर्डमधून समजा आपल्याला करावं लागतं, पण डायरेक्टली पण तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, कीबोर्डचा वापर करून कीबोर्डवरती प्रिंट स्क्रीन नावाचं ऑप्शन असतं, ऑप्शन नाही म्हणजे बटन असतं कीबोर्डवरती, ठीक आहे. आता इथून मला तुम्हाला ते दाखवता येणार नाही का कुठे आहे ते नेमकं, पण मग तुम्ही क्लासमध्ये आल्याच्या नंतर विचारून घ्या, किंवा मी दाखवू शकतो तुम्हाला. ऍक्च्युली कसं दाखवू शकतो, असं दाखवू शकतो मी. ओके, हा कीबोर्ड असतो असा. ओके, तर इथं F12च्या बाजूला प्रिंट स्क्रीन हे ऑप्शन किंवा बटन इथे असतं. लक्षात आलं का? हो सर. तर ते बटन जर तुम्ही दाबलं तर स्क्रीनवर काही होत नाही, पण मग जे काही त्यावेळेस स्क्रीनवर असतं ते कॉपी होऊन जातं आणि मग इथे आल्याच्या नंतर किंवा जिथे पाहिजे तिथे त्याला येऊन मग आपल्याला पेस्ट करता येतं. आणि तुम्ही पेस्ट केलं की त्यावेळेस जे स्क्रीनवर होतं ते जशाच तसं तिथे स्क्रीनशॉट म्हणून येऊन जाईल. ओके, तर स्क्रीनशॉट कसं घ्यायचं हे आपण बघितलं. त्यानंतर तुमचा जो प्रश्न होता की बॅकग्राऊंडचं, मग आता सिलेबस आपला इथे कम्प्लीट झाला आजचा. वर्डमध्ये जे काही आपण आज बघितलं त्यात काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? आणि काही जण लेट जॉईन झालं. काय म्हणले? स्क्रीनशॉटचं शॉर्टकट की सर? शॉर्टकट की त्याचं प्रिंट स्क्रीन नावाचं बटन आहे कीबोर्डवरती. हो सर. हा, प्रिंट स्क्रीन F12च्या बाजूला असतं ते दाबल्यानंतर स्क्रीनशॉट निघतो सर? हा, ते दाबल्याच्या नंतर स्क्रीनशॉट निघतो आणि मग त्याला स्क्रीनवरती बघण्यासाठी कुठेतरी जाऊन त्याला पेस्ट करावं लागतं. मग एक तर वर्डमध्ये करा किंवा मग पेंट ओपन करा आणि त्याच्यामध्ये पेस्ट करा. कंट्रोल पी. पेस्ट करायचं शॉर्टकट की काय? कॉपी पेस्टचं शॉर्टकट की माहिती सगळ्यांना? तेवढं तरी माहिती पाहिजे शॉर्टकट की. कॉपी करायचं शॉर्टकट की काय? Ctrl+C. ठीक आहे, यांनी कॉपी होतं, ते वाटलंच तर नोट करा किंवा वापरून बघा ऍक्च्युली. आणि पेस्ट करण्यासाठी काय? Ctrl+V. व्हेरी गुड. ठीक आहे, Ctrl+C आणि Ctrl+V. ओके, तर इथपर्यंत कम्प्लीट क्लिअर. आता तुम्हाला हे जे बघायचं होतं ते मी दाखवतो तुम्हाला इथे. ऍक्च्युली जेव्हा तुम्ही इथे कॅमेरा सुरू करता कॅमेराचे काही सेटिंग्स आहेत ज्या आपण इथून करू शकतो. सेटिंग्स मध्ये जायचं आणि सेटिंग्स मध्ये गेल्याच्या नंतर व्हिडिओ, एक मिनिट हा, कुठे गेलं ते ऑप्शन? स्क्रीन शेअरिंग मी थांबवतो, तुम्हाला दिसणार नाही. इथे क्लिक केल्याच्या नंतर चेंज बॅकग्राऊंड नावाचं ऑप्शन येते. ठीक आहे, गुगल मीट तुम्ही कधी बघितलंय का? हो सर. हा, तर ऍक्च्युली हे तुम्ही जे बघता ना त्याच्यामध्ये होणार नाही, कारण की आम्हाला जे आहे ते MKCL एक वेगळा लॉगिन ID दिलेला आहे, कंपनीचा लॉगिन ID असतो तो, त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही जर ट्राय केलं तर तुमच्या ईमेल ID मध्ये हे होणार नाही. ठीक आहे, पण मग तरी इथे मी दाखवतो तुम्हाला कसं करता येईल. तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग इथे चेंज बॅकग्राऊंड ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं
आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर मग इथे तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतात. आता त्यातले व्हिडिओ लेवलला आपण हे पण एक घेऊ शकतो. जसं की मी याला सिलेक्ट केला. सर माझ्या याच्यात पण आहे. आहे का? व्हेरी गुड. हो सर आहे, माझ्या याच्यात आहे. ओके. हे घेता येईल किंवा मग हे घेता येईल. आता हे व्हिडिओ लेवलला आहे, म्हणजे पाठीमागे पण त्याच्यामध्ये ॲनिमेशन आणि त्या गोष्टी दिसत आहेत. आणि बाकीचे जे आहे तर मग त्याच्यामध्ये प्लेन बॅकग्राऊंड असं त्याला येतं. तर हे पण आपण तिथे घेऊ शकतो. ओके, हे असं जे तुम्हाला योग्य वाटेल ते. किंवा मग तुमच्या एखाद्या कम्प्युटरमध्ये असलेलं चित्र पण घेता येतं, पण ते याच्यात त्याचं ऑप्शन नाही वाटतं. ठीक आहे, काही सॉफ्टवेअरमध्ये काय करता येतं, मग तुमच्या कम्प्युटरमधलं चित्र पण तिथे आपण घेऊ शकतो. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचे? नो सर. सर आमच्या सेटिंग मध्ये नाहीये काहीच. हा, नाही, सगळ्यांच्या याच्यामध्ये नसतं. कंपनीचा असतं ऍक्च्युली, ते त्याच्यामधून ते मिळतं. कोणाच्या याच्यामध्ये आहे आता कोणीतरी म्हणत होतं? हो सर माझ्याकडे आहे. तुषार मिसाळ. ओके, तर तुमचा ईमेल आयडी काय आहे मग सांगता येईल का? ईमेल आय डी एक मिनिट सर. हो सर घ्या. पाहिजे तुम्हाला? नाही, मला फक्त एक एक्झाम्पल म्हणून की कोणत्या कंपनीचं आहे असं सांगा. ईमेल आय डी तुषार मिसाळ 321 gmail@gmail.com. gmail.comच आहे. ओके, ठीक आहे. सर. हा, सर मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचा जीमेल आयडी वेगळा वेगळा असतो का? हो, दोन्हीचे अकाउंट वेगळे असतात. दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मायक्रोसॉफ्ट वेगळी कंपनी आहे आणि गुगल वेगळी कंपनी आहे. ते मी माझ्या लॅपटॉप मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये गुगलचा जीमेल टाकला तर ते नाही म्हणत होतं. आणि त्याच्याने नाही होणार, तुम्हाला नवीन हा. अकाउंट बनवावं लागतं त्यासाठी. ते आउटलुक काहीतरी होतं @outlook.com. हो, आउटलुक वरती तुम्हाला बनवावं लागतं. मी जे तुम्हाला इथे दाखवलं ना, हे जे अकाउंट असतं आपलं कोणतं वर्ड मध्ये वापरताना, इथे अकाउंट येतं बघा. तर इथे माझं अकाउंट दिसतंय है ना. तर हे अकाउंट तुम्हाला, जसं माझं जे आहे मधुकर आठवळे @live.com आहे, तसं ते live.com वरती किंवा outlook.com वरती तुम्हाला बनवता येतं. मग ते मायक्रोसॉफ्टचं अकाउंट असतं. सर म्हणजे दोन्ही वेगवेगळे असतात का, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट? हो, दोन्ही वेगवेगळे अकाउंट आहेत. अजून काही प्रश्न? तुम्ही प्रश्न विचारले की मला चांगलं वाटतं बरं खरं. अजिना, तुम्ही पण काहीतरी विचारत होते. नाही सर. ओके ओके, ठीक आहे, थांबायचं मग आता. ओके हो सर. चालेल सर. ओके सर. हा, कोणी अजून काहीतरी विचारत होतं. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर परत उद्या पण आपण बघू. संध्याकाळी तुमच्यापैकी किती जण अटेंड करतील परत? मी सर रिपीट हेच होतं की वेगळं असतं सर? रिपीट हेच होईल. रिपीट हे नाही, ऍक्च्युली संध्याकाळची बॅच पुढे चालू आहे, तर पुढचं राहील. अच्छा. आज होऊ शकतो सर मग. हा, पुढचं राहील म्हणजे मग उद्या ते रिपीट होईल इथं, असं होईल. 1 वाजता मग ते राहील परत. म्हणजे अच्छा. म्हणजे दोन्ही लेक्चर सोबतच चालतात, पण आता 1-2 दिवस मध्ये गॅप पडला होता, तर संध्याकाळची बॅच जी आहे ती पुढे चालू आहे. ओके, असं आहे. ठीक आहे सर. ठीक आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा. एखाद्या वेळेस नाही दुपारी जमलं तर संध्याकाळी, किंवा आपण हे सगळं रेकॉर्ड पण करतोय. सर हा उद्या सुट्टी आहे ना सर? हा, उद्या सुट्टी आहे, उद्या रविवार, उद्या लेक्चर नसणार आहे. ओके, सर क्लास चालू राहील का बंद राहील मग? क्लासला पण सुट्टी राहील उद्या. ठीक आहे सर. रविवारची सुट्टी असते. सर तिथं पेपर कधी आहे? 5 डेटला होता ना सर? म्हणे कॅन्सल. कॅन्सल नाही झालेली एक्झाम. 5 तारखेला ऍक्च्युली होती एक्झाम, पण अजून फिक्स हॉल तिकीट नाही आले, त्याच्यामुळे फिक्स नाही सांगता येणार. तरी 10-1 तारखेच्या आसपास होईल एक्झाम. आणि एक्झामच्या एक 5-6 दिवस आधी तुमचं हॉल तिकीट येतं. हॉल तिकीट आल्यावर कन्फर्म डेट मला सांगता येईल तुम्हाला. सर इथेच राहील ना लॅब मध्ये? हो, इथेच राहील एक्झाम.
ओके, थांबायचं आता. हो सर. यस. ओके सर. ओके ओके, बाय. बाय बाय. बाय बाय बाय.